आता विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल, प्रमुख नेते मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागले। गोकुळ ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव जमा करा, मंत्री हसन मुश्रीफांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सूचना। नागपूरच्या मिहान प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसनाचं काम पूर्णत्वास, प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी रुपयांचं वितरण, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोलापूरमध्ये भव्य दिव्य स्मारक उभारा, राष्ट्रवादी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेची मागणी, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचा पेच कायम, कुणबी दाखला मिळण्यास होतोय उशीर। गेल्या 6 महिन्यांमध्ये केवळ 310 कुणबी प्रमाणपत्र दिलं तरी वैधता नाही। नागपुरात आणखी 50 ई बसेस आजपासून सुरू होणार। केंद्र सरकारच्या पीएम ई बस उपक्रमाअंतर्गत नागपूरला मिळाल्या ई बसेस, अत्याधुनिक 50 ई बसेस कोराडी बस आगारामध्ये सज्ज। नागपूर वर्धा मार्गावरील चिंच भवन ते खापरी रस्ता 8 लेनचा होणार। नागपूर वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार। महामार्गालगत असलेले 110 धाबे आणि दुकानं विशेष मोहीम राबवून हटवण्यात येणार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात, परीक्षेसाठी 553 उमेदवारांनी हजेरी लावली। 247 उमेदवार भरतीसाठी गैरहजर राहिले। हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जाचं वितरण, 75 शेतकऱ्यांना 1,50,00,000 रुपयांच्या कर्जाचं वितरण।